नमस्कार मित्रांनो, चला तर बघूया देव माणूस मधला अध्याय. गोपाळ गंगाला फसवायला जातो, पण नेमकी गंगाच्या शब्दात अडकतो. मनीषा घरामध्ये खूप रडत असते, कारण सुधाकर येतो आणि घरावर छाप टाकतो. त्यामध्ये बाकी त्याला काही सापडत नाही, पण तो लॅपटॉप घेऊन जातो. घरी लाले गोपाळची वाट बघत असते. याचं फुलाबाईला खूप वाईट वाटतं. ती विचारते, लाले अगं काय झालं, गोपाळ नाही आला का? पण ती आता काहीच उत्तर देत नाही, कारण गोपाळ तिला काहीच रिस्पॉन्स देत नसतो. त्याला खुश करण्यासाठी ती खूप प्रयत्न करते, पण गोपाळ सतत रागातच असतो. गंगा गोपाळच्या दुकानात जाते. गोपाळ तिला जवळ ओढतो, पण ती त्याला लांब करते. तो म्हणतो, काय झालं? गंगा म्हणते, तुम्हारी शादी हो गई, अच्छा नाही लगता. गोपाळ तिला सांगतो, ते लग्न फक्त घरच्यांसाठी केलं, बाकी माझा आणि तिचा काहीच संबंध नाही. तो आता गंगाला पुन्हा जवळ ओढतो. गंगा त्याला हिंदीत विचारते, तुम्ही तुमच्या आयांसाठी ज्या साड्या आणल्या होत्या ना, त्या बनारसी साड्या होत्या ना? गोपाळ काहीतरी करत असतो. तो फक्त म्हणतो गंगा आता विचारते, आपको कहाँ से मिली? आता मात्र गोपाळचे चांगलेच होश उडतात. लॅपटॉपमध्ये सगळंच फुटेज असल्यामुळे मनीषा खूप हैराण असते. ती स्वतःला कोसत म्हणते, मी का लॅपटॉपमध्ये टाकलं? आता जर ते पोलिसांनी पाहिलं तर आम्ही दोघंही वाचू शकत नाही. गोपाळमुळे सुधाकर मात्र ह्या केसच्या हातून मागे लागतो. मकरंदपर्यंत पोहोचण्यासाठी तो नको नको ते प्रयत्न करतो आणि म्हणतो, या केसचा मी छडा लावणार म्हणजे लावणार. गंगा म्हणते, गोपाळ बताव ना, तुमने बनारसी साड्या का से लाया? आता मात्र गोपाळची तू मैमय होते. तो मनात म्हणतो, हिला जर कळलं तर माझी वाटच लागेल. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.